नोकरी करावी का बिझनेस, हा एक गोल्डन क्वेश्चन आहे. आणि माझ्या मते ह्याच्यावर बरेचसे प्रश्न आलेत, बरेचसे रील्स पण आले असतील. पण माझा काय टेक आहे मी सांगतो. आणि बऱ्याच वेळा बोलताना मी याच्यातनं गेलेलो आहे. तर नोकरी करावी का बिझनेस, मला पर्सनली वाटतं की असं काही हे चांगलं आणि हे वाईट असं काही नाहीये. नोकरी चांगली आहे, बिझनेसही चांगला आहे, राईट. पण आपण स्वतःनी आपला एक पिंड चेक करायचा की बाबा हा मी नोकरी करू शकतो का, मला लोकांचं ऐकून ते काम करता येतं का, राईट. किंवा नाही मला मी कोणाचं ऐकू शकत नाही, मला स्वतःच करायला लागतं. हा एक पॅरामीटर झाला नोकरी का बिझनेस. पण पहिली गोष्ट आपल्याकडे एक ट्रेंड झाली आता की बिझनेस करतोय म्हणजे मी भारी आणि नोकरी करतोय असं नाहीये. दोन्ही आपापल्या ह्याच्यात चांगले असं काही नाही. स्वतः चेक करा आपल्यामध्ये काय आहे आणि त्याच्यावर ठरवा नोकरी का बिझनेस. पण मी हे सांगू शकतो जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही स्वतःमध्ये काय काय चेक करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 6 महिने ते 1 वर्ष बिना पगार घेता काम करण्याची ताकद आहे का, तुमचं घर चालणार आहे का, पैसे आले नाही तरी तुम्ही चालणार आहे का, राईट. ही गोष्ट तुम्ही स्वतःला विचारा आणि ज्यावेळेस तुमची ती ताकद असेल त्यावेळेस तुम्ही बिझनेस करू शकता. दुसरं, बिझनेसमध्ये कायम म्हणजे जेवढे वर्ष तुम्ही बिझनेस करणार आहे ॲज अ ऑन्टरप्रेनर चॅलेंजेस तुम्हाला येणारच आहेत, त्यातनं तुम्हाला मार्ग काढायचे. ती ताकद तुमच्यात आहे का, तर तुम्ही बिझनेसमध्ये, राईट. तुम्हाला बिझनेसमध्ये बऱ्याच लोकांचं ऐकायला लागतं, फाउंडर्स असतात, को फाउंडर्स असतात, त्यांचं ऐकायला लागतं, कोलॅबरेशन करायला लागतं. ही करण्याची तुमच्यात ताकद आहे का. तुम्हाला जर वाटलं नाही मी एकटाच मी म्हणणार तीच पूर्व दिशा, तर ते बिझनेसला चॅलेंज येऊ शकतात. हे पण स्वतःला विचारून बघा तुम्ही तयार आहात का. नंतर तुम्हाला वाटलं नाही ह्या सगळ्यामध्ये मी तयार आहे, राईट, आणि तुम्ही ठरवलं पण करायचं, पण जर तुमच्या माइंडमध्ये हा विचार आला की हा बिझनेस नाही चालला तर माझ्याकडे मागे नोकरी आहे, हा विषय जरी तुमच्या मनात आला तरी तुम्ही बिझनेस करू नका. बिझनेस जर करायचा असेल तर तानाजी मालुसरेंसारखी तुम्हाला दोर कापायलाच लागते. बिझनेस जर तुम्हाला सक्सेस करायचा असेल तर ती दोर कापायलाच लागते. मागचे सगळं कट करून टाकायचं आणि पुढेच जायचं, तरच तुम्हाला मार्ग निघतील, राईट. तर ह्या 4-5 गोष्टी जर असतील तर तुम्ही बिझनेसमध्ये आरामशीर उतरू शकता. पण ह्याचा अर्थ हे आहे का नोकरी चुकीची नाहीये. नाव याच्या पुढेही आजच्या दुनियामध्ये गेल्या 5-10 वर्षामध्ये कॉन्सेप्ट निघालाय एंट्रप्रेन्योर म्हणून. म्हणजे ऑन्टरप्रिनर नाही, एंट्रप्रेन्योर म्हणजे काय की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये असाल तर त्या कंपनीमध्येच तुम्ही त्यांच्याशी बोलून एखादं डिपार्टमेंट घेऊन त्याचं प्रॉफिट अँड लॉस, त्याचं सगळी जिम्मेदारी घेऊन सेल्स बिझनेस तुम्ही त्या कंपनीच्या आत राहून ऍज अ बिझनेस तुम्ही चालू शकता. आजकाल ती पण लोक करतात, विच इज ऑल्सो फेअर. ज्यांना खूप जास्त रिस्क नाही घ्यायची तर एखाद्या कंपनीच्या आत राहून पण बिझनेस करू शकतात. ते सगळे ऑप्शन आपल्याकडे आहेत. त्यासाठी तुम्ही ठरवायचं की तुम्ही कसं आहे त्याच्यावर ठरवायचं.